आणि यानंतर थेट आपण कोल्हापूरमध्ये जाऊयात। प्रशांत कोरेटकर याला आता कोर्टामध्ये हजर करण्यासाठी पोलीस त्याला घेऊन जात आहेत। मात्र ही पोलीस ठाण्याबाहेरची दृश्य आपण बघतोय। हिसका दाखवतील अशा पद्धतीची भूमिका आहे ती कोल्हापूरकरांनी घेतलेली आहे आणि आता कोरेटकरला या ठिकाणाहून बाहेर काढले जात आहे। त्यांना कोर्टाच्या दिशेने त्याला घेऊन जाणार आहेत। एकूणच जर बघितलं तर आपण खूप मोठा बंदोबस्त आहे तो देखील तैनात केलेला या ठिकाणी पाहायला मिळतोय। कारण कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याच्यासाठी पोलीस आहेत ते या ठिकाणी खबरदारी घेत आहेत। कोल्हापूरकर मोठ्या संख्येने या ठिकाणी एकवटलेले आहेत। कारण कोरेटकरला या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीमध्ये कोल्हापूर हिसका दाखवू अशी भूमिका आहे ती कोल्हापूरकरांची आहे। सकाळपासूनच खूप मोठ्या संख्येने कोल्हापूरकर जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये आलेले आहेत। त्यांना थोपवण्याचा प्रयत्न आहे तो पोलीस करताना पाहायला मिळते। मात्र पोलिसांची या ठिकाणी कुमक मोठ्या प्रमाणात मागून सगळे जे शिवभक्त आहेत कोल्हापूरकर आहेत त्यांना या ठिकाणी आम्ही विनंती करत आहेत पोलीस की आम्ही कोर्टात घेऊन जातोय त्याला तुम्ही सहकार्य करा अशा पद्धतीची भूमिका आहे ते पोलिसांना कोल्हापूरकर करत आहेत। एका बाजूला कोल्हापूर पोलिसांचं कौतुक देखील कोल्हापूरकर करताना पाहायला मिळत आहेत, शिवभक्त करताना पाहायला मिळत आहेत आणि दुसऱ्या बाजूला कोरेटकरला आमच्या ताब्यात द्या अशा पद्धतीची भूमिका देखील या ठिकाणी कोल्हापूरकरांची पाहायला मिळते। त्यामुळे आता पुढच्या काही क्षणामध्ये कोरेटकरला या जुना राजवाडा पोलीस ठाण्यामधून बाहेर काढतील आणि कोर्टामध्ये दाखल करतील। तर आताची ही दृश्य आपण बघतोय। प्रशांत कोरेटकरला अगदी थोड्याच वेळामध्ये जुना राजवाडा पोलीस स्टेशन मधून कोर्टामध्ये घेऊन पोलीस निघतील आणि सध्याची ही दृश्य आहेत जुना राजवाडा पोलीस स्टेशनच्या इथली। सध्या या पोलीस स्थानकाच्या बाहेर कोल्हापूरकरांची शिवप्रेमींची प्रचंड गर्दी झालेली आहे। अगदी सकाळपासून सगळे शिवप्रेमी जे आहेत ते पोलीस स्टेशनच्या बाहेर जमलेले आहेत आणि कोल्हापूरकरांचा प्रसाद हा कोरेटकरला नक्कीच देऊ अशी सुद्धा या सगळ्यांची धारणा आहे। तब्बल 1 महिन्यांच्या नंतर प्रशांत कोरेटकर याला कोल्हापूर पोलिसांनी थेट तेलंगणामधून अटक केली आणि त्याच्यानंतर आता त्याला कोर्टामध्ये हजर केलं जाईल। त्याची वैद्यकीय तपासणी सुद्धा काही वेळापूर्वी पूर्ण झालेली आहे। पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त हा जुना राजवाडा पोलीस स्टेशनच्या बाहेर आणि या आजूबाजूच्या परिसरामध्ये लावण्यात आलाय। कोर्टामध्ये आज नेमकं काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। अगदी आतापर्यंत अटक होऊ नये यासाठी कोरेटकरने अनेक वेळेला अगदी हायकोर्टापर्यंत सुद्धा अर्ज केलेले होते। अखेर महिनाभराच्या कालावधीच्या नंतर प्रशांत कोरेटकर याला अटक झाली। नागपूरमधून चंद्रपूर आणि पुढे सुद्धा कोरेटकरने प्रवास केलेला होता आणि त्याला तेलंगणामधून अटक करण्यात आलेली आहे। थोड्याच वेळात त्याला कोर्टामध्ये हजर केलं जाईल। विजय केसरकर आपल्याला माहिती देत आहेत। विजय, काही क्षणामध्ये कोरेटकरला घेऊन कोल्हापूर पोलीस हे कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयामध्ये जातील। मात्र त्याच्या आधी जुना राजवाडा कोल्हापूरकर जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या समोर आलेले आहेत। पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे ते पाहायला मिळते। मात्र शिवभक्तांची कोल्हापूरकरांची जी भावना आहे ती अतिशय संतप्त आहे। कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान आहे ते या कोरेटकरने केलेला आहे। त्यामुळे त्याला आमच्या ताब्यात ज्या अशा पद्धतीची भूमिका आहे ती कोल्हापूरकर घेताना पाहायला मिळत आहेत। मात्र पोलिसांनी मोठा बंदोबस्त या ठिकाणी ठेवलेला आहे आणि बंदोबस्तामध्ये पोलिसांनी मोठा बंदोबस्त या ठिकाणी ठेवलेला आहे आणि बंदोबस्तामध्ये आता त्याला कोल्हापूरच्या जिल्हा सत्र न्यायालयामध्ये घेऊन जातील आणि त्या ठिकाणी सुनावणी होईल। सुनावणीमध्ये नेमकं काय होतं हे पाहणं खूप महत्त्वाचं असणार आहे। कारण कोर्टात हजर केल्यानंतर जे काही कोल्हापूर पोलीस मागणी करतील, पोलीस कस्टडीची मागणी करतील, त्याच्यानंतर जो तपास समोर येणार आहे त्याला देखील महत्त्व असणार आहे। कारण गेल्या महिनाभरामध्ये कुणी प्रशांत कोरेटकरला मदत केली, तो कुणाचा मदत घेत होता। कारण आता यावरून राजकारण देखील चालू झालेलं आहे की अमुक एका पक्षाच्या नेत्यांनी मदत केली। मात्र हे सगळं आता समोर येणार आहे ते प्रशांत कोरेटकरच्या जबाबानंतर, तपासानंतर। त्यामुळे कोर्टामध्ये नेमकं आज काय नेमकं कोर्ट आदेश देतं, निर्देश देतं हे पाहणं खूप महत्त्वाचं असणार आहे। यामिनी, अगदी विजय, धन्यवाद माहितीसाठी।
तर आताची ही गर्दी आपण बघतोय जुना राजवाडा पोलीस स्थानकाच्या बाहेरची ही सगळी गर्दी आहे. सकाळपासूनच कोल्हापूरकर आणि सगळे शिवप्रेमी या ठिकाणी जमलेले आहेत आणि अक्षरशः पायतन दाखवलं जातंय, कारण कोल्हापूरमधल्या या सगळ्या शिवप्रेमींचा संतापही तितकाच वाढलेला आहे. प्रशांत कोरटकरला कोल्हापुरी प्रसाद नक्कीच देणार असा निर्धारच या सगळ्या शिवप्रेमींनी केलाय. मात्र शिवप्रेमींना थोपवून धरण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे. तर कोरटकरला कोर्टाकडे घेऊन आता पोलीस निघतील, तर दुसरीकडे ही दृश्य आपण बघतोय. संतप्त शिवभक्तांची गर्दी आता वाढत चालली आहे. एकीकडे महिन्याभरापासून पसार असणाऱ्या लपून बसलेल्या प्रशांत कोरटकरला अटक केल्यामुळे या सगळ्या शिवभक्तांनी कोल्हापूर पोलिसांचं कौतुक केलंय. मात्र त्याच वेळेला कोरटकरला आमच्या ताब्यात द्या, आम्ही त्याला कोल्हापुरी हिसका दाखवतो अशी सुद्धा मागणी आता हे शिवप्रेमी करतायत आणि या सगळ्या शिवभक्तांची गर्दी थोपवून ठेवण्याचा प्रयत्न पोलीस करताना दिसतायत. पोलिसांची अधिकची कुमक सुद्धा या ठिकाणी मागवण्यात आलेली आहे आणि कडेकोट असा बंदोबस्त आहे. या शिवभक्तांचा, शिवप्रेमींचा, कोल्हापूरकरांचा संतापाचा कुठलाही उद्रेक होऊ नये अशीच आशा पोलीस सुद्धा व्यक्त करतायत आणि पोलीस या सगळ्या शिवभक्तांना समजावण्याचा सुद्धा प्रयत्न करतायत. अगदी थोड्याच वेळात कोरटकरला घेऊन जुना राजवाडा पोलीस हे आता कोर्टाच्या दिशेने निघतील. त्यामुळे कोर्टामध्ये आजच्या सुनावणीत नेमकं काय होतं हे बघणं सुद्धा महत्त्वाचं आहे. पोलिसांकडून पोलीस कोठडीची सुद्धा मागणी केली जाते का, किती दिवसांची पोलीस कोठडी किंवा न्यायालयीन कोठडी यापैकी काय नेमकं प्रशांत कोरटकरला मिळणार आहे याकडे सुद्धा सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. काही वेळापूर्वी प्रशांत कोरटकरची वैद्यकीय तपासणी सुद्धा पूर्ण झाली. त्यामुळे आता लक्ष लागलंय ते म्हणजे आजच्या कोर्टामध्ये होणाऱ्या सुनावणीकडे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा अवमान केल्याच्या प्रकरणी यासोबतच कोल्हापूरमध्ये राहणारे इतिहास अभ्यासक आणि संशोधक इंद्रजित सावंत यांना फोनवरून अत्यंत अश्लाघ्य अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ केल्याप्रकरणी, धमकी दिल्याच्या प्रकरणी प्रशांत कोरटकर याच्यावरती महाराष्ट्रामधल्या वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे. आणि या बातमीचे अपडेट आपल्याला वेळोवेळी घेत राहायचे. तुर्तास या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. पुढचे अपडेट्स काही क्षणांमध्ये पूर्वी सोबत बघत रहा एबीपी माझा. मेरे सिक्स पैक वो तो मेरे पास भी है। तो देख लो। मंडे, ट्यूसडे, वेडनेसडे, थर्सडे, फ्राइडे, सैटरडे और संडे तुम और ये कोजी। ये नहीं तो कुछ नहीं। अमृत नोनी पॉवर प्लस यामध्ये असलेल्या नोनी फळामुळे ते फक्त आपली इम्युनिटी वाढवत नाही तर दिवसभर आपल्याला ताजंतवानं ठेवतो. माझ्या उत्तम आरोग्याची ना अमृत नोनी पॉवर प्लस. प्रशांत कोरटकरला आज कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयासमोर हजर केलं जाईल. शिवभक्तांचा संताप लक्षात घेत पोलिसांच्या मोठ्या बंदोबस्तात न्यायालयात घेऊन जाणार. विकृत इतिहास सांगणारी व्यक्ती अखेर सापडली. इंद्रजित सावंतांची प्रतिक्रिया. कोरटकरला समर्थन देणाऱ्यांची नावं महाराष्ट्रासमोर आली पाहिजेत, सावंतांचं वक्तव्य. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि अन्य महापुरुषांबाबत अवमान